नमस्कार मित्रहो, आज आपण या खडूच्या माध्यमातून आपण काय करणार आहे। हे हाय कंपनीचे खडू आहेत। हाय कंपनीचे खडू आपण वापरून या ठिकाणी जय शिवराय हे अक्षर लिहून आपल्याला 3D मध्ये कशा प्रकारे देवनागरी अक्षर लेखन करायचं आहे आणि शॅडो इफेक्ट देऊन 3D म्हणण्यापेक्षा थोडक्यात शॅडो इफेक्ट रेड, ऑरेंज आणि येलो या सर्वांचा आपण वापर करून या ठिकाणी आपण जय शिवराय हे अक्षर लेखन या ठिकाणी करून दाखवणार आहे। पहा, सुरुवातीला आपण या लाइन्स मध्ये जय शिवराय हा शब्द लिहूया आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला कशा प्रकारे शॅडो इफेक्ट द्यायचा आहे ते पाहूया। सुरुवातीला आपण इथं जय शिवराय शब्द लिहूया। हा ऑरेंज कलर आहे। असे खडू तुटतात या ठिकाणी लिहिताना, त्यावेळेस आपल्याला 3-4 त्याचे तुकडे करून घ्यायचे खडूचे, म्हणजे आपल्याला लिहिताना अडचण येणार नाही। पहा, हे आपण जय शब्द लिहिलेला आहे। आता आपण शिवराय शब्द लिहितोय यापुढे। इथं आपण असंच ठेवणार आहे। आपल्याला नंतर त्याला कर्व द्यायचे आहेत सुंदरपैकी। अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे एकाच रंगानं। इथे आपण जरा ठेवूया, म्हणजे आपल्याला पुन्हा योग्य पद्धतीने दाखवता येईल। पहा, हा घेऊया आणि हा असा घेऊया। हे आपल्याला पुन्हा एकदा करून दाखवायला येते। आपल्याला शॅडो इफेक्ट द्यायचा। आता हे असं आपण पूर्ण अक्षर लेखन करून घेतलेलं आहे। व्यवस्थित करून घ्यायचं हे अगोदर ऑरेंज कलरचं, आणि त्यानंतर आपल्याला जे हा जो लाल रंगाचा जो खडू आहे याच्या सहाय्याने याच्या मागच्या बाजूला आपल्याला शॅडो द्यायचा आहे। आपण उलट्या बाजूने जरी आलं तरी चालेल, म्हणजे आपल्याला परफेक्ट शॅडो देता येते याच्यामध्ये। पहा, सगळी शॅडो अगोदर देऊन घ्यायची याच्यामध्ये। अशा प्रकारे त्यानंतर इथं पण खालच्या बाजूने असं पहा। वेळ कमी लागतो आणि कामाचा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे।
शक्यतो अक्षर आपली उंच काढायची, भरीव व्यवस्थित काढून घ्यायची म्हणजे आपल्याला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरळ रेषेमध्ये काढायची, म्हणजे अशी बरोबर उभ्या लाईन्स ह्या बरोबर आल्या पाहिजेत अशा प्रकारचं. आता याच्यामधले हा जो ऑरेंज कलर, हा जो रेड कलर आहे, आपण रेड कलर मारून घेतलेला आहे. हा रेड कलर मारून घेतलेला असल्यामुळं आपल्याला आता या बाजूला जो आहे हे आपल्याला शॅडो इफेक्ट, आता इथं लाईट इफेक्ट वापरायचे. याच्यासाठी आपण पिवळ्या रंगाचा वापर करूया. पहा, सुरुवातीपासून घेऊ आपण इथं. एकदम डिसेंट अँड स्टँडर्ड अशा प्रकारचं हे आपल्याला अक्षर लेखन करता येईल. पहा, हा एक वेगळा आणि स्टँडर्ड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल. आणि लास्टली शेवटी त्याला एक थोडासा रिटच द्यायचा, म्हणजे आणखी आपल्याला अक्षरामधले जे काही शेप्स आहेत ते शेप्स एकदम परफेक्ट करून घ्यायचे एकदम शेवटी. आणि ते करून घेतले की मग अक्षरांचा इफेक्ट आपल्याला खूप सुंदर दिसून येणार आहे. याच्यासाठी प्रयत्नच करायला पाहिजेत, आणि सुंदर प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला हे सहज साध्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न रोज व्यवस्थित करायला पाहिजेत. पहा, आता आपल्याला एकदम मस्तपैकी आपल्याला हे करता आलेलं आहे. याच्या बाजूला आपल्याला इथं असे ते शेवटी आपल्याला हे करायचंच आहे. याचे जे डेकोरेशन आहे अक्षरांचे ते आपल्याला परफेक्ट नंतर आपल्याला करायचं आहे. जे कशा प्रकारे करायचं ते आणखी आपण याच्यामध्ये करणार आहोत काम. पहा, आता इथं जे साठी आपल्याला करायचं आहे. पहा, हे अशा प्रकारे. आता आपण त्याच्यातले जे सरळ जो आहे म्हणजे त्याचा जो बॅक स्पेस, या लाईन्स ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित करून घेऊ, म्हणजे जेणेकरून आणखी अक्षराला उठावदारपणा येणार आहे. हा जो घटक आहे हा शॅडोचा, तो एकदम सुंदर दिसणार आहे. पहा, याचे जे कर्व्स आहेत ते कर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते. आणि खडूचं सहज कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे बनवता येईल. आता थोडासा पिवळा रंग घेऊया, म्हणजे आपल्याला आणखी काय याच्यातले जे राहिलेले जे भाग आहेत ते राहिलेले भाग व्यवस्थित करता येईल. अशा प्रकारे हा एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा, सुंदर अक्षर करण्याचा. आणि जे काही इफेक्ट्स आहेत अक्षरांचे इफेक्ट्स सहज आपल्याला खडूच्या माध्यमातून करता येतील अशा प्रकारचा हा एक प्रयत्न आहे तुमच्यासमोर मांडतो आहे.
तुम्हीही असा प्रयत्न करा. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती हे उपलब्ध आहे. ऑरेंज कलरचा आणखी काही इफेक्ट जर द्यायचा असेल मध्यभागी तर तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला करता येईल. आणखी याच्यामध्ये जे काही आपल्याला दाखवायचं आहे ते आपण इथं दाखवू शकतो. अशा प्रकारचा इफेक्ट आपल्याला देता येईल. पहा, हा इफेक्ट आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. खूप खूप धन्यवाद.